उन्हाळ्यात नवीन माठ खरेदी करणार आहात का? मग हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि शेअर सुद्धा नक्की करा। माठ केमिकल पासून बनवलेला आहे की मातीपासून ते कसं ओळखायचं? घरासाठी योग्य माठ कसं निवडायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिण्याची फार इच्छा होते। थंड पाण्याशिवाय तहान सुद्धा भागत नाही, हो ना? थंड पाणी पिण्यासाठी आपण प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी साठवून फ्रीजमध्ये ठेवत असतो आणि मग हे प्लास्टिक बॉटल फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी आपण ठेवून देतो आणि त्यातलंच पाणी पितो। पण फ्रीजमधील पाणीपेक्षा माठातलं पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला अनेक जण देताना दिसतात। माठातलं पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं। सध्या बाजारात अनेक प्रकारचे मातीचे माठ मिळतात। काही केमिकल मातीचा वापर करून तयार केलेले जातात, तर काही नैसर्गिक मातीचा वापर करून तयार केले जातात। केमिकल मातीच्या माठापासून पाणी प्यायल्याने तोंडाला संसर्ग होणं, घसा खवखवणं आणि पोटात इन्फेक्शन अशा प्रकारचे आजार इझिली उद्भवत असतात। त्यामुळे माठ खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। कोणत्या गोष्टी? चला येऊयात मुद्द्यावर। माठ खरेदी करताना माठ फुटलेला तर नाहीये ना, किंवा त्याला तडे तर गेलेले नाहीयेत ना, ते आधी नीट तपासून बघा। तडा असल्यास पाणी गळून जाईल आणि पाणी थंडच राहणार नाही। माठाच्या तळभागाला तपासून घ्या। जर त्याचा आकार व्यवस्थित नसेल आणि जर तो एका जागी स्थिर राहत नाही, तर मग तो सतत डगमगत राहणार आणि त्यातून पाणी सांडण्याची शक्यताही जास्त असते। मडके खरेदी करताना साधे मडके म्हणजेच माठ खरेदी करा। ज्या माठांवर कलाकृती असते ते माठ खरेदी करू नका, कारण पेंटचं जे तेल आहे ते पाण्यात मिसळू शकतं, जे आरोग्यासाठी हानिकारक असतं। माठ खरेदी करण्यापूर्वी त्यात तुम्ही एक ग्लास पाणी टाका आणि त्यातून मातीचा सुगंध येत आहे की नाही ते तपासून बघा। जर त्यातून मातीचा गंध येत नसेल तर समजून जा की माठ केमिकल मातीपासून तयार केलाय। सध्या बाजारात टॅप लागलेले म्हणजेच नळ लागलेले मातीचे माठ सुद्धा अवेलेबल आहेत, जे दिसायला आकर्षक दिसतात पण लवकर खराब होतात। म्हणून मातीचे साधेच माठ खरेदी करा। नेहमी कुंभाराकडूनच मडके खरेदी करायला हवेत। माठाचा सुगंध याशिवाय त्याचा तळ आणि साधे मडके हेच खरेदी करा। आता माठाची काळजी कशी घ्यायची आहे तेही जाणून घेऊयात। माठातलं पाणी थंडगार ठेवण्यासाठी माठ नेहमी थंड ठिकाणी ठेवा। अशा ठिकाणी ठेवा जिथे सावली असते। माठाला जमिनीवर ठेवू नये, त्याला आधी स्टँडवर ठेवा, ज्यामुळे माठाला हवा मिळत राहते आणि पाणी थंडगार होत राहतं। माठाला मातीच्या झाकणाने तुम्ही झाकून ठेवायला हवं। यामुळे पाणी देखील झाकलेलं राहतं, स्वच्छ राहतं आणि थंडगार राहतं। माठाचं पाणी दररोज बदला। जर तुम्हाला दररोज पाणी बदलणं शक्य नाहीये ना, तर आठवड्यातून किमान 2 वेळा तरी पाणी आवर्जून बदला आणि आठवड्यातून माठाला तुम्ही स्वच्छ एकदा तरी नक्कीच करा, कारण त्याला फंगस लागण्याची दाट शक्यता असते। अशा पद्धतीने तुम्ही माठातलं पाणी जास्त काळ थंड ठेवू शकता। शिवाय योग्य माठाची निवड यंदा उन्हाळ्यात करू शकता। अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।